संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा फाटा ते कोटेखुर्द रोडने गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणारी पिकअप वाहन घारगाव पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी एकावर मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आंबीखालसा फाटा ते कोटेखुर्द रोडवर गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणारी पिकअप येत असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आदेश उद्धव गणपुले व धनंजय जिजीनाथ कापसे यांना समजली होती। लागलीच त्यांनी घारगाव पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी आंबीखालसा फाटा येथे धाव घेत यावेळी पिकअप क्रमांक MH14 EM 6658 ही आली असता तिला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात एक जर्सी गाय व 4 वासरे दाटीवाटीने भरून त्यांना चारा पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले। चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हसन इस्माईल सय्यद राहणार आंबीखालसा असे सांगितले। या प्रकरणी पोलिसांनी सदर वाहनाचा पंचनामा करून 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जनावरांना पुढील संगोपनासाठी गोरक्षण केंद्र सायखिंडी येथे पाठविण्यात आले आहे। या प्रकरणी हसन इस्माईल सय्यद याच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 52/2024 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 311 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले करत आहेत। वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव।